दोघांना प्रश्न आहे की राष्ट्रवादीची फूट पडली, त्याच्यानंतर तुम्ही दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. आता याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पुन्हा एकत्र येत आहे. पण आता शेजारच्या तालुक्यामध्ये दोन जे निष्ठावंत जे गट होते, म्हणजे राष्ट्रवादीचे जे अजितदादा आणि शरद पवार गट यांची एकमेकांची डोकी पण फोडली. मग आता म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा खेळ होतो असं वाटत नाही तुम्हाला? यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे, आपण या सगळ्या गोष्टीचे कारण जर विचारलं तर कारण काय होतं ही फूट पडण्याचं, ते म्हणजे आदरणीय दादा आणि साहेब बाजूला झाले, हे कारण होतं मूळ. मग हेच कारण जर संपलं असेल, जर आदरणीय दादा आणि साहेबच जर सोबत येत असतील, तुम्ही पिंपरी चिंचवडचा आणि पुण्याचा जाहीरनामा जर बघितला तर त्या जाहीरनाम्यावरचं चित्र पाहून अनेक जण सुखावले होते की एकीकडे आदरणीय साहेबांचा फोटो होता आणि एकीकडे माननीय दादांचा फोटो होता. नाही, हे सोयीस्करित्या नाही म्हणत आहे मी, तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की कारणच जर नाहीये, ज्या कारणासाठी हे घडलं होतं ते कारणच जर एक आलं तर त्यानंतर वाद घालण्याचा प्रश्न राहत नाही. हे बघा, यामध्ये मी तुम्हाला तेच म्हणतोय, कारण कुठल्या कारणासाठी आपण जे करत होतो, या कारणासाठी जेव्हा आपण एक येतोय, कारण संपल्यानंतर तुम्ही समविचारी मतांची हे करणं, यासाठी जर तुम्ही एक आला तर ती गोष्ट सोयीची ठरली. आज तुम्ही मुंबई महानगरपालिकेतलं जर उदाहरण घेतलं तर मुंबई महानगरपालिकेत फायदा कोणाचा झाला? आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मी पुन्हा एकदा म्हणतो, समविचारी मतांची विभागणी जर तुम्हाला टाळायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा अलायन्स आणि हा नॅशनल जो आम्ही पार्टनर्स आहोत, तो आम्ही समविचारी पक्ष म्हणून एकत्र पुन्हा मी कायम असं म्हणतो की कार्यकर्त्यांची एकूण भावना काय ही कायम समजून घेतली. आम्ही दोघांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांशीही चर्चा केली, त्यानंतर हा निर्णय म्हणजे समन्वयाने झालेला आहे. या युती आघाड्यांमुळे ना, आता तुम्ही पेपर जर वाचला असेल तर पुण्यामध्ये जवळपास 2-1 लाख मतदान नोटाला झाले. मात्र राजकीय नेते आहेत त्यांनी विचार करायला पाहिजे. 2 लाख पुणे महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी वेगळ्या होत्या, त्यातल्या नॅरेटिव्ह काही वेगळे होते. तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये जे नोटाला मतदान करणारे लोक होते ते काही ठिकाणी काही भागांमध्ये टँकर माफियांच्या विरोधात होते, त्यांच्यावर टँकर माफिया असण्याचा आरोप झाला असं मी म्हणतो, असेही लोक निवडून आले. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी त्या दोन्हीचा आपण बाजारात संबंध लावण्यापेक्षा जी प्रॅक्टिकल वस्तुस्थिती ती आपल्याला सांगते. प्रश्न आहे माझा की वारुवाडीमध्ये आता तुम्ही काल प्रचाराचा नारळ होता, तुमचे जे कार्यकर्ते त्याचा पार्टी दिसले, अशा वेळेस तुम्ही कसं पुढे सांगून? नाही, माझी त्याच्या बाबतीत तालुक्याच्या राष्ट्रवादी पक्ष पार्टी चालत असताना एखाद्या गावामध्ये कधी कधी असं होतं की गाव एकत्र आला, तो उमेदवार तिथे गेला, ते गावचे लोक जे असतात तर त्या गावाच्या उमेदवाराच्या प्रती म्हणून तिथं काही लोक असतात. त्याच्यानंतर जे घडलं त्याच्यानंतर माझी दुपारी पण बैठक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याचा जो काही उमेदवार येईल त्याच्या मागे कल्पना मशाल सोबत असं तुम्ही म्हणताय, पण मशालीचे तालुका अध्यक्ष नाहीये का? नाही तालुका अध्यक्ष नाहीये, थोडेफार काही गोष्टींसाठी ते विचार करत आहेत. म्हणजे ते कधी आज संध्याकाळपर्यंत पण आमच्या बरोबर येऊ शकतील किंवा त्यांचा विचार सांगतील आम्हाला काय माहिती असू तालुका माऊली खंडाळे जे आहेत तिकडे वर्ग झालेले आहेत, वस्तुस्थिती काय नाही अजूनपर्यंत. म्हणजे ते वर्ग झालेले आम्ही लॉजिकली बोलत नाही, प्रॅक्टिकली बोलायला पाहिजे. अजूनपर्यंत आम्हाला त्या पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा कळवलेलं नाही. त्यांच्याशिवाय तुम्ही एकत्र आले, माऊली खंडाळे सोबत तुमचे असतात तर त्यांच्याशिवाय तुम्ही एकत्र आले. माऊली सोबत आहे आम्ही ना, अजून नाही म्हणतच नाही, माऊली सोबत आहेच तुम्ही असेल त्यांचा आता काही त्यांनी काही वेगळा विषय त्यांच्या डोक्यात असेल तर आम्हाला माहित नाही अजून, परंतु आम्ही काही त्यांना नाकारलेलं नाही. नारायणगाव गटासाठी उमेदवार मिळायला उशीर का झाला, भेटत नव्हता का, उशीर झाला? काय झालं, खूपच इच्छुक असल्यामुळं ते आम्हाला सगळ्यांबरोबर एकत्र बसून त्याची चर्चा करावी लागली. त्यामध्ये वारुळेताई होत्या, बोरकरताई होत्या, खैरेताई होत्या, शेळकेताई होत्या आणि मेत्रेताई होत्या. आणि त्याच्यामुळे पक्षाच्या पॉलिसीज काय ठरणार, काय होते हे काय अंतिम होत नव्हतं. आता ते ठरलेलं आहे आणि आम्ही बऱ्याचशा उमेदवारांची एकमत करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे. जसं आता खासदार साहेबांनी सांगितले, बाबळे साहेबांनी पण सांगितले, 3 पक्षाची आघाडी झालेली आहे. या तालुक्यात आघाडी म्हणून करून लढणार आहे. आमचं अजून सीट शेअरिंगचं डिस्कशन चालू आहे, त्यातून कोणाला कसं बसायचं ते ठरेल.
उद्या परवापर्यंत म्हणजे हा उमेदवार पण जाहीर करणार नाही. नाही आता सीट शेअरिंग करून कसं ठरेल मला वाटत नाही उशीर होते म्हणून पुढे प्रचाराला उशीर होईल. नाही आता एक दिवस तर आहे. राष्ट्रवादी लढणार, शिवसेना किती लढते? मी तुम्हाला तेच म्हणालो, सीट शेअरिंगचा जो फायनल फॉर्म्युला आहे तो एकदा क्लिअर झाला की तो आपल्याला कळेल आणि त्यानुसार मी आपल्या सगळ्यांची पुन्हा आम्ही तिघे मिळून संवाद चालू ते करू. कसं आहे, काल इथं माऊली खंडारे आहे, ते सगळे नेते आहे. आणखी एक बैठक झाली त्याच्यामध्ये काय नेमकं फिसकटलं कुठे आणि ते निघून गेले. मग आता नेमकं त्याच्यात होतोय की नाही की माऊली खंडाऱ्याचे तिकडे वर्ग हे होणार. बघा, मी पुन्हा तेच म्हणतोय वाणी साहेब की जे शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी जी गोष्ट सांगितली त्यानुसार कुठलीही अशी ऑफिशियल माहिती ना त्यांच्यापर्यंत आहे ना माझ्यापर्यंत आहे. अशी ऑफिशियल माहिती जोपर्यंत आमच्यापर्यंत येत नाही त्याविषयी असं कुठले भाष्य करणं योग्य नाही. त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्यांच्या तालुका प्रमुखांविषयी ते आग्रही असणं आणि ते त्यांच्या संदर्भामध्ये कायम पाठपुरावा करणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. यामध्ये कुठल्याही अलायन्समध्ये यामध्ये अडचण होत पुढे मागे ज्या गोष्टी होतात या गोष्टींसाठी हे प्रयत्न सुरू असतात. कधी मला भेटायला येतात. जुन्नर तालुक्याच्या जनतेला तुम्ही तिघं एकत्र दिसणार, हा शेरकर, कोल्हे आणि त्यांची एकत्र दिसणार का? मग आता आम्ही आहोत ना, नाही, नाही, त्यासाठीच आहे. आम्ही सांगतो. उमेदवार भेटला ना? त्यासाठीच आम्ही सांगतो. आहे. मला सांगा थोरवे साहेब, या आधी आपण कुठल्या पेपरमध्ये काम करत होता? कोणती यापुढे आहे म्हणून? ठीक आहे, त्या आधी सुरुवात कुठल्या पेपरमध्ये केली? पुढे आहे. काही गोष्टी ज्या बदलतात, मी तुम्हाला एकच गोष्ट म्हणालो, मतभेद आणि मनभेद या दोन गोष्टींमध्ये पुसटशी सीमारेषा आहे. मनभेद होण्याच्या आधी जेव्हा घडलं जातं तर कुटुंब एकत्र येतं. त्या पद्धतीनं सत्यशील दादा असतील, संजय काळे साहेब असतील, अतुल शेठ असतील, तर आमच्या ज्या भूमिका आहेत, ज्या भूमिका वैयक्तिक आयुष्यामध्ये काही जरी झालं तरी आम्ही मित्र आहोत. ती मैत्री आम्ही कायम टिकवलेली आहे आणि त्या पद्धतीने आता पुढे नॅव्हिगेट करणं सोपं आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. तुमच्या लेवलमध्ये तुमचे मतभेद किंवा काय तुम्ही म्हणताय ते तुम्हाला असं वाटतं की जनता स्वीकारत होती? मी पुन्हा तुम्हाला म्हणतो की समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ही भूमिका घेणं फार गरजेचं असतं आणि हीच जेव्हा तुम्ही भूमिका घेता तेव्हा अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की काही पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढवतात, त्यानंतर सुद्धा ते एकत्र यावं लागतं. बिहारमध्ये झालंच ना, बिहारमध्ये वेगळ्या निवडणुका लढल्या ना आणि हे झाल्यानंतर पुन्हा त्यांना त्या ज्या गोष्टी असतात त्या निवडणुकीनंतरच्या ज्या काही गोष्टी असतात त्यावेळी काय अलायन्स आणि या गोष्टी काही निवडणूक पूर्व असतात, काही निवडणुकीनंतर असतात. या केसमध्ये कुठेही कन्फ्युजन नको या दृष्टिकोनातून आम्ही तिघे जण निवडणूक पूर्वच जुन्नर तालुक्यासाठी ही आघाडी आम्ही जाहीर करतो. आपण म्हणलं की सांगतो लोकांना. चांगले सगळं सांगलंय, तुम्ही काळजी करू नका. ऐका, आमचं सांगली झालंय, आनंदी आहे. तुम्ही उभं उचकटून बघू नका. सांगलंय सिमेंट बरोबर भरलंय का नाही भरलंय हे बघण्याची काही आवश्यकता नाही. खुशी खुशी आमचे काही कार्यकर्ते शरद पवारांच्या अकाउंटवर पाहायला भेटले त्यावर त्याचं आता बघू ना काय करतो. त्यामध्ये ते काय घेते का तुम्हाला विश्वासात घेऊन घेते काय तर आता कसं आहे, जेव्हा निवडणूक लागते तर इच्छुकांची संख्या जास्त असते. तेव्हा एखाद्या उमेदवारापर्यंत आपण येत असताना काहींना अशी नाराजी होती, मी काही ऐकतच नाही, काही गोष्टीतून हे करत. पण निवडणूक फॉर्म भरल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यानंतर पक्ष ज्या बेशिस्त कार्यकर्ते आणि ह्या सगळ्या गोष्टीतून पाहत असतील त्याच्यावर निश्चित आम्ही कारवाई करणार आहोत. आणि काय म्हणतात, निष्ठावंत शब्द इकडे तिकडे हलतो ना. अहो, ठीक आहे. पक्षाच्या विरोधी जो आहे, जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी असतात आणि त्यांनी जर वर्तन चुकीचं केलं त्याच्यावर 100% कारवाई. निकष पूर्णपणे वेगळा दिसेल. बेनके साहेब, शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत ते जाहीर झाले, त्यांचा प्रचार आपला उमेदवारी जाहीर नाही, त्याच्यामुळे याचा सगळा परिणाम त्याच्यावर होईल असं वाटतं. नाही, उमेदवारी जरी जाहीर नसली तरी आमचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांचा अत्यंत चांगला प्रचार चालू आहे. ते घर टू घर पोचलेलं पण आहे. आता विषय आमचा सीट शेअरिंगचा असल्यामुळं आम्ही आज जाहीर करू शकत नाही. आम्हाला सीट शेअर करून जेव्हा सीट शेअर करून जाहीर करायची परिस्थिती येईल, तिथं पण काही ठिकाणी 2 उमेदवार, फॉर एक्झाम्पल गुलाब शेट्टी आणि पूजात आहे. आमची ज्या पद्धतीने सीट शेअर होईल तेव्हा त्याच्याप्रमाणे आम्हाला त्यांना समझोता करून हे करून आम्हाला ते हे करणं आहे. म्हणून सीट शेअरिंग झाल्यानंतर ते जाहीर होईल, पण प्रचार चालू आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रभर जर आपण पाहिलं तर बीजेपी आघाडीवर लढत आहे. तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीनचे घोटाळे वगैरे असे बोलले जाते. काय वाटतं, ईव्हीएम मशीनचा घोटाळा असू शकतो? हे बघ, याविषयी अनेकांनी शंका व्यक्त केली, पण जोपर्यंत ती गोष्ट सिद्ध करता येत नाही तोपर्यंत संविधानिक पदावर असताना ठामपणे
याविषयी भूमिका मांडणं योग्य ठरणार नाही. मी स्वतः संविधानिक पदावर आहे, त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो की जोपर्यंत याचा पुरावा समोर येईल, आपणही जर माझं संसदेतलं भाषण पाहिलं असेल तर संसदेतल्या भाषणात मी देशाच्या संसदेत हीच मागणी केली आहे की तुम्ही दोन्ही पर्याय ठेवा ना, की ज्यांना बॅलेटवर मतदान द्यायचे त्यांनी बॅलेटवर करू द्या, ज्यांना ईव्हीएम वर विश्वास असेल त्यांनी ईव्हीएम वर करू द्या. जर लोकशाहीमध्ये हे दोन्ही अधिकार आपण मान्य करू ही आम्ही मागणी केली, आता सरकार काय ती मागणी मान्य करतं ते बघायला पाहिजे. तुमच्या मनात तेवढं ते शंका आहे काय? तुमच्या बाबत हे बघा, वैयक्तिक या संदर्भाविषयी माझं म्हणणं वेगळं काही जरी असलं तरी सुद्धा जर एखाद्या गोष्टीविषयी शंका घेतली तर त्याचा पर्याय देता आला पाहिजे ना. जसं मगाशी तुम्ही नोटाचा उल्लेख केला, नोटा हा पर्याय आहे ना, की मला जर उमेदवार मान्य नसतील तर मी नोटाला मतदान करेल, हा पर्याय आहे. त्याच पद्धतीनं जर या देशात जसं मला एक अधिकार आहे मताचा, तसाच अगदी सर्वसामान्य प्रत्येक नागरिकाला देशात एकाच मताचा अधिकार आहे, मग त्याचंही मत तेवढंच महत्वाचं आहे. त्याचं जर मत असेल मला ईव्हीएम वर मान्य नाही तर त्याला पर्याय दिला गेला पाहिजे, या मताचा मी. पेपर मध्ये काय येतात की निवडणूक आयोग सुद्धा फक्त बीजेपीच ऐकते वगैरे, याबाबत तुमची काय भूमिका, तुम्ही काय सांगा? हा, आयोगाची जी भूमिका आहे, निवडणूक हे पेपरचं स्टेटमेंट आहे की कुणीतरी केलेले आरोप छापले जातात. मी तुम्हाला तेच म्हणतो की हे जेव्हा आरोप छापले जातात तेव्हा त्या लोकांना काहीतरी वाटलं असेल, ज्यांनी आरोप केला प्रत्येकाशी मी बोललेलो नाहीये. त्यामुळे जर एखाद्या वर्तमानपत्राच्या संपादकीयमध्ये हे म्हणणं असेल तर त्यावर मी भाष्य करू शकेन. कोणीतरी आरोप केल्याची बातमी असेल तर त्या बातमीवर मला हे करेल.